चुकतं. मी सख्खी बहीण म्हणून तुम्हाला सांगते, संयम नाहीये माऊली आपल्या या तरुण वयात. आपल्याकडे आपलं वय असं आहे ना, इतका इगो आहे आपल्याकडे. आपण चलत चलत कुत्र्याला लात मारतो, काही संबंध नाही आपला कुत्र्याचा. स्वभाव लोकांना त्रास द्यायचा, इतका इगो झालाय ना आपल्याकडे. संयम, स्टेबलच नाही आहेत आपण. स्टेबिलिटी, स्थिरता नाहीच आहे. एक पोरगा माझ्याकडे आला, म्हणला ताई मी झाड लावलंय. म्हणलं वाह. म्हणलं रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, झाड वाढत नाही. म्हणलं दादा पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, झाड वाढलं पाहिजे. बघा ना म्हणला ताई, रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, रोज उपटून बघतो किती वाढलं, झाड वाढत नाही ताई. ते धीर धरला तर वाढेल ना दादा. बिना धीर धरता कसं झाड तरी वाढेल आणि तुझं वैभव तरी वाढेल. हां, आणि विकनेसला स्ट्रेंथ बनणारे. आम्ही गरीब, आम्हाला या कॉलेजला ॲडमिशन नाही मिळालं, आम्हाला हे नाही मिळालं, आम्हाला ते नाही मिळालं, कारणं देत बसू नका. यशस्वी व्हायला कधीच कारणं नाही लागत आहे. 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ आहे स्वराज्याचं, 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं. जर छत्रपतींनी विचार केला असता, माझा बाप निजामांच्या हाताखाली गुलामगिरी करतो, मी हिंदवी स्वराज्य कसं उभा करणार आहे? विश्वास आहे ना स्वतःवर? ही शेतकऱ्याची पोरं जी गोपन फिरवतात ती तलवार फिरवायला शिकवली. सत्ताधीश शत्रूच्या नाकावर टिच्चून 260 पेक्षा जास्त किल्ले 40 वर्षाच्या आत हस्तगत केले. हा इतिहास याच हिंदवी स्वराज्याचा आहे ना. आपण त्याचे वारसदार आहे. विकनेसला स्ट्रेंथ बनवता आली पाहिजे. आम्हाला जमतच नाही, संयमच नाही आमच्याकडे. आमच्या वर्गात एक पोरगा आहे, माझं लॉ कम्प्लीट आहे. आमचा इंट्रोडक्शनचा काळ होता. सरांनी विचारलं तुमचं नाव काय, तुमचं नाव काय, कुठून आलात, कसे आलात. त्या इंट्रोडक्शनच्या काळामध्ये सरांनी मुलाला विचारलं तुझं नाव काय. पोराने उत्तर दिलं. उत्तर देताना आम्हाला कळलं पोरग बोबडं होतं. अख्खा वर्ग हसला, सरही हसले. सर म्हणले मूर्खच का, लॉला कशाला ऍडमिशन घेतलंय आणि तू वकील होणार का? अरे तुला बोलता येत नाही. थोल ततलं बोलू नका. अरे कुठलं बोलू, ततलं नाही तर कतलं बोला. अरे तुला बोलता येत नाही, तू केस कशी लढणार आणि तुला केस देणार कोण? बरं चल, एखाद्याला दया येऊन त्याने केस दिली, तू लढणार कशी? म्हणला कती बी ललल. अरे कती ललल, तू ललल पण पुलच्याला कलल का? तू लल्लेली कल्ली पण पाहिजे. ही ललल काय ललल नाही म्हणला, ललल पोरगा जरा जिद्दीच होता. सर म्हणले तू वकील नाही होऊ शकत, दुसरं काहीतरी बघ, दुसरं कुठेतरी कार्यरत हो. मी तुला शब्द देतो, तुला वकील होणं शक्य नाही. चल थेरी करशीलही, प्रॅक्टिकलचं काय, प्रॅक्टिसचं काय, तू नाही वकील होऊ शकत. पोरगा म्हणला बापाचं स्वप्न आहे, होणार तर वकीलच. 4 केस कमी पण होणार तर वकीलच. सरांनी अंडरएस्टिमेट केलं. सर म्हणले हे बघ, हे 20 रामायणाचे ग्रंथ घे. माझ्या पुढच्या लेक्चरपर्यंत यातला एक जरी ग्रंथ तू विकलास, तुझी फी मी भरणार, ॲडमिशन मी देणार आणि मी माझी मास्तरकी सोडणार. जर पुढच्या लेक्चरपर्यंत यातला एकही ग्रंथ तू विकला नाहीस, तू ॲडमिशन स्वतःहून माघारी घ्यायचं आणि दुसरं काहीतरी पाहायचं. पोरगा जिद्दी होता. आणि खरं सांगू का दादांनो, बहिणींनो, तरुण आहात तोपर्यंत काहीतरी करा. वय निघून गेलं ना, एकदा लाकडाची राख झाली ना, राख पुन्हा पेटत नसते बरं का. त्याच लाकडाची पण राख पुन्हा पेटत नाही. वय गेलं पुन्हा मस्तक बडवण्यात मजा नाही. ह्या बाकीच्या गोष्ट सोडून द्या रे. काही नाही पडलं या 4-5 दिवसाच्या एक फालतू गोष्टींमध्ये. आयुष्य करायची स्वतः जीवावर करा. इतके मोठे व्हा की तुमच्या नावाने तुमच्या आईबापाला ओळखलं पाहिजे असं वैभव तुम्ही स्वतःच्या कर्तृत्वाने करा. गावात म्हणलं पाहिजे अरे हिचा बाप आहे का, याचा बाप आहे, कमवा की रे. तुम्हाला नाही वाटत तुमच्या आईबापाने फार कष्ट केले तुमच्यासाठी, जीव पणाला लावला रे त्यांनी, तुमचं काही कर्तव्य आहे की नाही? काहीतरी करा, प्रयत्न तरी करा रे, काहीतरी व्हायचंय. फुटबॉल सारखं आयुष्य झालं, इकडून ढकललं की तिकडून, तिकडून ढकललं की इकडं. क्वाटरीसाठी कोंबडीसाठी साहेब साहेब साहेब, दुसरं काय धंदा करतो आपण जिंदगीत? हा, कमवा, काहीतरी करा. बळ असू दे जरा, घाबरू नका रे. आज अपयश झालात, उद्या झालात, परवा झालात, जग काय म्हणते विचार करू नका. हा, पण एक लक्षात ठेवा, यश तेव्हाच मिळवायचं असतं जेव्हा समाज नजर रोखून आपल्या अपयशाची वाट बघत असतं. तेव्हा यश मिळवण्यात आनंद असतो, तेव्हाच जिंकायचं. जिंकायचं तेव्हाच जेव्हा लोकांना वाटतं ह्याला जमणार नाही, तेव्हाच करण्यात मजा असते. महाराज बरं का, पोरगा म्हणला ह्याला वाटतं ना मला येणार नाही, आता तर करणारच म्हटलं. पुढचं लेक्चर भरलं, सरांनी उभं केलं, यांनी खाली मान घातली. सर म्हणले विश्वास होता तुझ्याकडनं कोणी घेणार नाही. पोरगा म्हणला चल ठगले इकले. तुम्ही सांगितले किती होते? मिनिमम 1, मी मॅक्सिमम सगळे विकलेत. सर म्हणले तुझ्याकडनं घेतले कोणी?
पोपय म्हणला थल. प्रत्येकाला थांदितलं हे रामायण आहे. हे रामायण तुम्ही घ्या, नाहीतर मी वाचून दाखवतो. लोक म्हणली दी आणि होय पुढं. तुझ्याकडनं तिथं ऐकण्यापेक्षा घेतलेलं बरं. स्ट्रॅटजी गणिमिक कावा. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. विकनेसला स्ट्रेंथ बनवलं ना, सक्सेस माथ्यावर असेल. फक्त कमीपणाचा मोठेपणा करायला लोकांना वाटतं ना जमणार नाही, तेव्हा मिळवून दाखवा. आई वडिलांसाठी जगत जरे. ज्या भावकीनं आपल्या आई वडिलांची इज्जत काढली ना, त्याच भावकीसमोर आपल्या आई बापाला वैभव मिळवून त्यांची इज्जत वाढवायचं बळ मनगटात ठेवा. खरा त्यांनाही मोठं. ज्यांनी तुम्हाला चालायला शिकवलं त्यांना चालता येत नाही त्या वयात समाजात त्यांना सामर्थ्याने नजरवर करायचं ताकद द्या. तुमच्या हातात आहे ते. काय वाटतं तुम्हाला जीव गेल्यावर मायबाप मरतात तुमचे? नाही रे. चार माणसं जेव्हा म्हणतात ना काही जमलं नाही रे तुझ्या पोराला, आया गेलं तुझं पोरग, त्याचं बाप पण तेव्हाच मरतं माहित आहे. जेव्हा आईला कोणतरी म्हणतं ना चुकली ग तुझी पोरगी, नव्हतं असं वागायला पाहिजे तुझ्या पोरीने, माय तेव्हाच मरते. ज्या दिवशी आईबापाला कळतं ना पोराच्या निर्णयात आणि पोराच्या घरात आता आपल्याला फारशी जागा राहिली नाही, मायबाप तेव्हाच मरतात रे. उगं मरत नाही म्हणून जगतात. तुम्हाला वाटतं जिवंत दिसतात म्हणजे जिवंत आहेत. इथं बसलेले 90% म्हातारे अशी आहेत जी मेलेले येतं फक्त मरत नाही म्हणून जगते ती. अगं हाडाचा सापळा दिसतोय त्यांचा, पण त्यांना घरात काय किंमत आहे याची जाणीव त्यांनाही आहेच की. मायबाप मेल्यावर सुद्धा जगतात. जेव्हा मायबापाने आपल्यासाठी काहीतरी केलंय याची कृतज्ञता पोराच्या डोळ्यात दिसते ना, बाप वरून सुद्धा त्या पोराला आशीर्वाद देतो की जिंकलंस रे बाबा, मी मेलो तरी माझ्याविषयी कृतज्ञ आहेस, तुला कधीच काही कमी पडणार नाही. असू द्या थोडेफार संस्कार आणि कृतज्ञता या विषयावर. तयाचा हरिक जगाचा बाप कौतुक करतो रे. जो सत्याने वागला ना, ज्याने आई वडिलांसाठी जगला ना, तुम्ही आम्ही कौतुक करणारे कोण आहे देवा? जगाचा बाप कौतुक करतो त्याचं ज्याचं कर्म सत्य आहे. तुकोबरात ते सांगतात देवा, ज्या दिवशी एक असं व्यक्तिमत्व कुटुंबात जन्माला आलं, कोण आम्ही देवा? कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक बाटे देवा, तयाचा हरिक बाटे देवा. पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक बाटे देवा, तयाचा हरिक बाटे देवा, बाटे देवा. पण कुणीतरी विचारला अहो ताई, ठीक आहे बाबा आजपर्यंत झालं ते झालं, मागे झाले पाहू नका, पुढे जामी नाही तू काय, पण नेमकं करायचं काय, कसं करायचं, खरं खोटं कळणार कसं? गीता भागवत करीती. तुम्हाला खरं खोटं समजून घ्यायचं असेल ना, थोडी स्पिरिच्युअल राहा, थोडे वारकरी संप्रदायाकडे या, थोडे आध्यात्मिक व्हा. मग काय, एकदा तुम्ही श्रवण सामर्थ्याने केलं. श्रवण भक्ती नवविधा भक्तीमध्ये सगळ्यात श्रेष्ठ भक्ती आहे. कीर्तन सांगणाऱ्यापेक्षा ऐकणारा कधी श्रेष्ठ असतो, कारण तो आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो. मग तुकोबाराय म्हणतात देवा, या गीता भागवतामुळे आम्हाला कळलं खरं खोटं काय, आणि या खरं खोट्यामुळे आम्हाला कळलं की तुझं चिंतन याच्या इतकं खरं काही नाही. अखंड शब्द डोक्यात ठेवा, अधून मधून नाही, चांगला वाईट काळ बघून नाही. कोरोनात लय भजनं केली लोकांनी, पण कोरोना गेल्यावर तीच लोक त्याच देवावर पुन्हा उलटली, पुन्हा उत्मात केला पैशाचा. झालंच की. मी खरं सांगू का, देवानं माझं ऐकावं, मी अख्खा महाराष्ट्र माळकरी करीन. फक्त पांडुरंगानं पावसाचं खातं या पट्ट्याच्या हातात द्यावं. तुम्हाला म्हणून सांगते पोरलेकर, ज्याच्या गळ्यात माळ त्याच्याच वावरात पाऊस, त्याचाच ऊस कारखान्याला गेला पाहिजे, नाही तर सगळे जळून खाक झाले पाहिजे. मला ऊसाला पाणी जास्त लागतं ना, पण तुमचं गावच तळ्याचं आहे त्याच्यामुळे मरू द्या, काही विषय नाही मला. पण ती तरी काय बिना पाण्याचं भरणार आहे का पावसाच्या? देवानं माझं ऐकावं दादा, जे सोमवारी खातंय त्याचं जळलं पाहिजे, आणि जे एकादश करते त्याचं फुललं पाहिजे महाराज. बरं का, मी असंच करीन. पण कसं सांगू तुम्हाला, देव नाही हो माझ्यासारखा, देव लय प्रेमळ आहे. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. तुम्ही देवाकडे 3 पावलं चाला, देव तुमच्याकडे 47 पावलं चालतं. एवढं मोठं मन माझ्या विठ्ठलाचं आहे, खूप करतो रे. आपण देवाची सेवा करावी यात काय नवल, देव करतो रे. लेकरांची सेवा
केलीस तू आई कस पांग भेटू कस होत नाही तुझ्या उपकारा जगी तोड नाही ओ वाढीन जीव माझा सावळी विठाई विठ्ठला माय पापा जन्मभरी सेवा तुझ्या पावलांची जन्मभरी सेवा तुझ्या पावलांची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. आपल्याला फक्त भजन करायचं, फक्त म्हणायचंय पाऊले चालती म्हणा माय माऊले पाऊले चालती राहिलेल्या दोन चार. अगं येत असेल म्हणायला देवाच्या दारात म्हणायला लाजू नका. अख्ख्या संसारात एवढं येत नसेल तर जरा कळलं तिला कळलं महाराज. पाऊले चालती हळूवाज टाळ वाजू नका. दुखी संसाराची दुखी संसाराची हरी बोल. पाऊले चालती यमुनीच्या तीरी काल पाहिला हरी कान्हाबाच गीतो बासरी. कान्हाबाच विवासरी रात्री चल माझ्या गावाला जाऊ. भजन घरी जा थोडंफार महाराज. रात्री चल माझ्या गावाला जाऊ सार गोकुळ फिरून अग गोकुळ माझं गाव साऱ्या गावात माझं नाव अग गोकुळ माझं गाव साऱ्या गावात माझं. रात्री चल माझ्या गावाला जाऊ. तुम्हाला काय टोचतो का देव पुरुष मंडळी टोचतो असा नाही नाही. तुम्हाला ही गवळण जमत नाही, तुम्हाला दुसरी गवळण लागती. तुमची गवळण वेगळी आहे. तुझ्यासाठी गेले असल्या गवळणी समोर लय होती येतो तुम्हाला. माईक घालून हाणलं पाहिजे त्याला. असल्या गवळणीत मजा येते. अशाने लेकर सुसंस्कृत होणार होय. विचार करी जा जरा करत जा तुम्ही भजन कधीतरी. चला प्रेमाने ये ओ विठ्ठले माझे माऊली येई ओ विठ्ठले माझे माऊली निजळा पडी कर निजळा पडी कर ठेवली वाट मी पाहे देवा वाट मी पाहे. ये ओ विठ्ठले माझे माऊली ये ओ विठ्ठले माझे माऊली. विठ्ठल 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 माय बाबा करुणा करा दया घना. विठ्ठल 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 विठ्ठला. 2 मिनिटाचं भजन जर एवढा आनंद देत असेल विचार करा ज्याचं आयुष्य भजनात गेलं तो किती आनंदी असेल.